आणि हा बघा इकडे छोटूसा टमाटा झालाय बघा त्याचा पण आले. हा छोटूसा झाड आहे पण हे बघा किती सुंदर असे आलेले आहेत कैऱ्या. किती आंब्यांचं गिव अवे करेल. गाईस चला आपण आपल्याला आता शेतात जायचं आहे. आपल्या तुम्हाला मी दाखवतो आपल्या शेताचा रस्ता कसा आहे. फुल ॲडव्हेंचरस एकदम ॲडव्हेंचरस रस्ता आहे. अशा रस्त्यावरती मी काय करतो माहितीये का इथे वाळू वगैरे ना तिथे हँडल एकदम लूज करतो. बात सही आहे. आणि बघा हा रस्ता बघा एकदम असा रस्ता होता बाई पहिला तिकडे तिथे सिमेंट लावलंय ना आता पहिला असा रस्ता होता. असा रस्ता होता काही मजा यायची गाडी चालवायला तेव्हा. फुल ॲडव्हेंचर. आणि कांद्यांचा पूर्ण वास येतो. इथे कांदे लावलेले ना आता उन्हाळी कांदे. हे बघा हे बघा असा रस्ता होता भाई फुल वाळूचा. फुल पहिला इकडून ना मला वाटतं नदी होती. नदी जायची फुल त्यामुळे अशी फुल हे बघा ना फुल एकदम. तर इथे मी गाडी एकदम म्हणजे हाताने एकदम लूज ठेवलेलं आहे. इकडे लफडा होईल. पण बघा ना काय सुंदर आहे यार सुंदर आहे. कोणीतरी मला असे महिन्याला फुकटचे पैसे द्या भाई किंवा मला फुकटचे पैसे द्या. मी असा फक्त गावीच राहील भाई. मला लय आवडतंय. या रस्त्यावरती गाडी चालवायला मजा येते. लाईफ जगायला खूप आवडते पण पैसा नाही ना भाई. पैसा कमाना पडता है. अगर ऐसा लाईफ मध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जर असं जगायचं असेल ना तर पैशांचं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि जर तुम्हाला पैसा हवे तर या लाईफला कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. पण इकडे किती मोकळा श्वास घेता येतो भाई. मोकळा श्वास हवेचा किती सुंदर वाटतंय बघा ना किती सुंदर. आता वाईड व्ह्यू बंद केलेला आहे. सुपर वाईड व्ह्यू हा फक्त वाईड व्ह्यू आहे. आता 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 जाईल का इधर आने के बाद यही लफड़ा यार. रास्ता छोटा है. A few moments later. अरे बाप रे आवाज कसला झाला एकदम खतरनाक. अब देख तू कुठेतरी खेळून आलाय लोळून आलाय तो. अरे वा Run. भारी आहे व्हिडिओ एकदम. या आलो आपण आता शेतामध्ये. रामफळ काढले ना सगळे. अरे बापरे नारळ पण आलेत हे बघा. Run. लयच कोंबड्या आहेत भारी एकदम. ह्याला बाई लपड येऊन गेलेला. हे बघा भाई किती कैऱ्या आलेल्या आहेत. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मळ्यामध्ये. मला व्हिडिओची सुरुवात नाही करता आली पण तुम्ही बघितलं ना किती छान मजा आली ना. रस्ता कसा आहे. आणि भाई हे बघा कैऱ्या बघा भाई कैऱ्याच कैऱ्या आलेल्या आहेत. हे बघा हे बघा 1 2 1 ही या झाडाला नाही आलेले आहेत. मला वाटतं या झाडाचे लेट येतील किंवा मग पडून गेले असतील. कारण की पाऊस भरपूर पडलेला त्याच्यामुळे पडून गेले असतील. हे बघा या झाडाला पण आहे बघा किती कैऱ्या आहेत बघा. कैरीच कैरी. आणि ह्या झाडाची पण भरपूर पडल्या कारण की ह्या झाडाला भरपूर येतात. आणि हा आंबा लय भारी लागतो. ते खालीच लागले ते बघा. वाव 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 वाव. इथे खाली किती आहे बघा. हे बघा खालच्या खालीच लागलेले आहेत. खाली टमाटे लावलेत. यावेळेस लय नुकसान केलं बाबा. कांद्यांना पण भाव नाही भेटला काय नाही. परत पाऊस पडला मध्ये बर्फाचा पाऊस पडला त्याच्यामुळे अर्धे झाडांच्या कैऱ्या पडून गेल्या. लय नुकसान झालंय ना. लय नुकसान होऊन गेलं.
हिला किती कैऱ्या असतात? हिला तर काहीच नाही राहिल्या. एक एकला 25 कैऱ्या लागते पाहिजे. हा ना, हिला आता कैरच नाही जास्त. एवढं पाठाला आहे ते तिथे तेवढं पाठाला. नाहीतर हिला लय कैऱ्या असतात. आता आपण जाऊया आपल्या मक्कीच्या शेतामध्ये. मक्की नाही, सॉरी, टमाट्याच्या शेतामध्ये. भाई आलेला आहे इकडे. याला पण आंबा आहे, पण याला एवढा नाही आहे. ह्याचा आंबा सगळा खाली जातो. आणि इथे टमाटे लावलेत बाबा. जायला जागा आहे का? जायला जागा आहे का? हे सगळे टमाटे लावले तिकडे. जाऊ आपण, तसं काय वांदा नाही आहे. पण भाई किती मजा येते की नाही शेतीमध्ये. भाई मजाच मजा आहे शेतीमध्ये. मजाच मजा आहे. आणि हा आपला सगळ्यात फेवरेट आंबा, जाड. आणि भाई हा आंबा म्हणजे हे बघा, हे टमाटे आहेत का? अबे साले. हे बघा यांना हे बघा यांना फूल आलेत बघा. आता यांना ह्याचे टमाटर होतील. आता मी तुम्हाला दाखवतो. हे फूल आहे बरोबर. आणि हा बघा इकडे छोटूसा टमाटा झालाय बघा. त्याचा दिसत मला माहीत नाही दिसतंय की नाही. आणि नाही इकडे दिसेल बघा. इकडे 2 टमाटे झाले बघा त्या फुलाचे. किती सुंदर नेचर आहे ना, किती भारी. इथे टमाटे लावलाय आणि तिकडे टमाट्याची हे बघा टमाटा झालाय बघा. हे बघा भाई, हा आंबा आपला सगळ्यात फेवरेट आंबा. हा बघा खाली एक पडलाय बघा. माहीत नाही मला दिसतोय की नाही, पण भाई माझा फेवरेट आंबा आहे. आणि हे आपली पूर्ण टमाट्याची शेती आहे. कांदे होते, कांदे गेले. ते बघा इकडून पण दिसत असेल कैऱ्याच कैऱ्या. छोटे छोटे टमाटर लागले. तर आपल्याला इथून जायचं आहे. इथे ठिबक पण केलेलं आहे. ठिबक नाही म्हणजे पाणी जाण्यासाठी टमाटरना. आपण इकडे चाललो. ह्याला लय आंबा आलाय. आपला भाऊ जेव्हापास कृतज्ञ खायला लागेल तोपर्यंत हे सगळे तयार होऊन येतील. तयार झालेले असतील हे आंबे. आपल्याला एक थंबनेलसाठी एक फोटो काढू ना भाई. एवढा आंबाच आंबा. हे बघा इकडे. आणि हे आहे आपले आंबे. हे बघा झाडावरती पिकून पूर्ण खराब होऊन गेला. खाली एक पडेल आहे. हा शाक असेल. ह्याला आपण घेऊन जाऊ. याचा काहीतरी कारनामा करू. आंबे लाल नाही करत आहे भाई, पण मला लय आनंद होतोय. आनंद. आणि मला वाटतं त्या आनंदामध्ये तुम्ही पण सामील व्हावं. आणि त्या आनंदाच्या नादात माझे पाय पूर्ण ओले झालेत. ह्याला पण बघा नुसते भाई काय म्हणजे लागलाय बा. हे मी खाली पडलेले वेचले आहेत. हा बघा अजून एक खाली पडला. याला पण वेचून घेऊ आपण. हा आंबा गोड आहे. अरे खराब आहे हा, ह्याला नको. आणि हे बघा हा छोटूसा आहे, पण ह्याला पण आलेले आहेत काही थोडेफार. मजा आहे. कॅमेऱ्यामध्ये मला वाटत नाही. समोर जेवढे झाड आहेत 1 2 3 4 5 6 7 8 असे टोटल मिळून 18 झाड आहेत. त्या साईडला पण झाडं आहेत. आपले जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, ज्या वर्षीला आपलं चॅनल मॉनिटाईज होईल ना, त्या वर्षीला मी आंब्यांचं गिव अवे करेल. आपण देऊ 100% आपण गिव अवे करू. 100% गिव अवे करू. माझं काय बोलतात मी तुम्हाला सांगतो. 100% गिव अवे करू आपण. ह्याला पण आलेले आहेत आंबे. आणि आपण लकी विनर ठेवू. आणि जो लकी असेल तो जो झाड बोलेल त्या झाडाचे आंबे 1 गोणी का होईना त्याला पाठवू. आणि हे बघा याला पण आले. हा छोटूसा झाड आहे, पण हे बघा किती सुंदर असे आलेले आहेत कैऱ्या. किती सुंदर असे छोटे आहेत. किती सुंदर आहे. हे एक झाड ह्याला पण आलेले आहेत. किती सुंदर आलेले आहेत. लवकरात लवकर मॉनिटाईज करू आपण चॅनल. आणि चॅनल मॉनिटाईज झालं की मग त्या वर्षाला आपण देऊ. या झाडाला पण आलेले आहेत. झाड छोटं आहे तरी आलेले आहे. या झाडाला पण आलेले आहेत. या झाडांना येण्याचं कारण असं आहे की खाली पाणी वाहतं. आता पाणी यंदा नाही आहे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तेव्हा याच्यामध्ये पाणी होतं. आणि त्या पाण्यामुळे मस्त आंबे आलेले आहेत. खूपच सुंदर.
आता यावेळेस काय मी बाकीचं जास्त काही दाखवत नाही, कारण की एवढं काय आहे पण नाही. आणि आपण असं जाऊया, कारण की असं ऊन खूप छान आहे आणि असं उलटं जावं लागेल. पण जाऊन दे, आपण मग पुढे जाऊन बोलूया. गिलकं आहे की काय, भारी आले वांगे भाई. वांग दिसलं का, वांग दिसलं का तुम्हाला? वांग दिसलं की कमेंट करा. वांग दिसलं का? वांग 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 दिसलं का? वांग दिसलं? वांग ते बघा, वांगे वांगे, इथे वांगे आहेत. इथे शेवग्याचे शेंगा आहेत. शेवग्याचे नाही, कोणतं शेंगा आहेत माहीत नाही, शेंगा आहेत. आई पेरूच पेरू पेरू पेरू, नुसते पेरू आहे. अजून हे किती दिवसात मोठे होतील? हे अजून 2-2.5 महिना भरपूर. म्हणजे जूनमध्ये? हा. भाई जूनमध्ये आपल्याला यायचं आहे. हे काय किती आलेत? हे काय बापरे, पेरूच पेरू आहे. जूनमध्ये येऊ आपण. ये ना, ये ना. जूनमध्ये नक्की येणार खायला. आता भरपूर पेरू आहेत. भरपूर. आता हे भारी आहे सोनू. कथा आता मोठे आहे. दिका. हा भारी ती छान दिसते. हा, हे काय एकदम छान असे पेरू खतरनाक आलेत पण यंदा आपले. मागच्या वर्षी नव्हते एवढे. मागच्या वर्षी नाही एवढे, यंदा पाणी भेटून राहिलं ना. हा, हे काय किती आलेले आहेत बापरे. या बाई, आपण 2 महिन्यानंतर अपडेट तर करूच तसं. इसको क्या बोलते पता है क्या? वांगाचे जे आहे. वांगे वांगे बघितले, वांगे आतमध्ये आलेत मोठे, 2-2 आले बघितले, भरपूर वांगे आलेत. बापरे, चांगले ना वांगे खायला. वांगे एकदम भारी आलेत. मजा येते हो असं असलं की, फिरायला भारी वाटतं. आता लहान पोराला, माझ्या लहान पोराला किती भारी वाटेल आता इथे आला की तो असा कच्चा असं खोडून खाईल, त्याला आवडेल.